त्यानुसार बरं. त्यांनी वागावं. पण का रे बाबा, आम्हाला जर असं काही पुढं आरक्षणाला विरोध केलेलं वाटलं तर आमच्याशी गाठी हे मात्र करायला. फडणवीस साहेबांना जाहीरपणानं सांगतो, अजितदादांना सुद्धा. अजितदादाला बी काय बुद्धी सुचली, आता तरी चांगले मराठ्याचे पोरं त्यांच्या फेवरमध्ये जात होते, हे काहीतरी करत सगळ्या जाती धर्माचे लोक यायला लागले होते. यांना इजिनाथ चालू करत बुद्धी म्हणजे काय सुचली. सगळे गुंड पाळून बसलेत, कुठं जाती जाती तेढ निर्माण करणारे असले मंत्री घेऊन बसलेत. यांना काय इगा राखलेत काय माहित आता. घेणं नाही देणं सगळं आता या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. याची मोठी केलेली अजितदादांनी केलेली चूक 100% याचे परिणाम भोगावे लागणार आहेत आता. कारण आम्हाला जर विरोध केला तर अजितदादांना आणि फडणवीस साहेबांना सुद्धा हे जड जाणार आहे. आमचं हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थेचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तातडीनं लागू करायचं. शिंदे साहेबांच्या समितीला आता 30 जूनला संपणार आहे. तिची मुदतवाढ फडणवीस साहेबांनी करायची. सगळे स्वरीची अंमलबजावणी करायची. मराठा आणि कुणबी एक 58 लाख नोंदी त्याही द्यायच्यात, केसेस मागे घ्यायच्यात. तुम्ही मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांचीही कामं करायची. छगन भुजबळचं ऐकून तुम्ही जर काही खोड्या केल्या तर मात्र आमच्याशी आम्ही सामना करायला तयार झालेलो. एक जरांगे पाटीलजी, एक प्रश्न असा आहे विचारायचा, तो थोडा राजकीय आहे, पण मला तुमचा अंदाज, तुमचा एक तर्क समजून घ्यायला आवडेल. छगन भुजबळ कुणाच्या पक्षातून येतात? अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या. मंत्रिपद कुणाला भरायचंय? अजितदादांना भरायचंय. पण अशी चर्चा आहे की या सगळ्यामध्ये भाजपचा फार मोठा रोल राहिला. वस्तुतः अजित पवारांकडे आणि धनंजय मुंडेंच्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर बसवण्यासाठी अनेक जण इच्छुक होते, पण तरी सुद्धा छगन भुजबळांना आणलं जात असेल तर तुम्हाला असं वाटतं की अजित पवारांवरती काही वेगळा दबाव आला असेल? असू शकतो. तशी चर्चा 4च्या नंतर व्हायला लागली. तिसरा बारा आता 4च्या नंतर ती चर्चा व्हायला लागली. अगोदर वाटलं होतं हे अजित दादांनी दिलं असेल, परंतु हे फडणवीस साहेबांनी सगळं घडून आणलंय अशी चर्चा त्यांच्या भाजपाच्या वर्तुळामध्ये 4 वाजल्याच्या मग मला, कारण हे वरून आता कसं असतं, कोणी कोणाचे काय म्हणतात त्याला बघा, नवीन शब्द आहेत काय राजकीय, कोणी हित क्षेत्र होता काय तर मी म्हणत त्याला, कोणी कोणाचे प्रेमाचे क्षेत्र, कोणी कोणाचे असले, हे नवीन शब्द लढे आम्हाला आता नवीनच माहित व्हायला लागले. टीम सांगते ते म्हणजे याचा नंबर होता त्याचा कटला आणि हे तिसरंच आणलं महिन्यामध्ये हे घेण्या देण्यात. म्हणजे आता ही फडणवीस साहेबांवरती आतून दिवस मात्र आता तिसरा बारा 4 वाजल्यापासून सुरू झालाय. हे मधीच आले, कारण त्यांच्या सुद्धा ओबीसी इतके मुरबी नेते येतं पण काय होतं बघा दिवशीला नेमकं हुशार असते पण त्याला वरच येऊन देत नाही. एखाद्या मोठ्या झाडाखाली नाही, एखाद्या बारीक झाडात येत नाही. असं आहे का ओबीसीत कोणी हुशारच नाही, एकच हुशार आहे. ते तेवढं भरायचं त्याला हुशार आहे बघ. गप्पा हाणायचा, कोण मलिदा हाणायचा, कोण करण्याचा, तेवढं शिकू शकतो तेव्हा चांगला. हे कशाला आणलंय नेमकं फडणवीस साहेबांनी याचं उकल थोड्या दिवसात होणार आहे. पण मराठा आरक्षणाला विरोध करायचा नाही म्हणजे नाही. पण जरांगे पाटीलजी, आपण म्हणताय आपली अशी अपेक्षा आहे की छगन भुजबळांनी बाकी काही करावं, मंत्रिपद मिळालंय ते घेऊन शांत राहावं, पण जे छगन भुजबळ मंत्रिपद नसताना इतका कठोर विरोध करू शकतात, तुम्हाला आवाज देऊ शकतात, ते आता मंत्रिपदावर आणि कॅबिनेट मंत्रिपदावर आल्यानंतर आता तर उलट ती शक्ती वाढलेली आहे. मग जरांगे पाटीलची तुमची ती अपेक्षा कशी काय पूर्ण होणार? नाही बघा, त्याला पहिल्यापासून एक सवय लागलेली त्याला की सत्तेत जायचं, मंत्रिपद घ्यायचं, पक्ष आणि सरकार ही अडचणीत आणायचं. त्याचा आतला डाव वेगळा असतो आणि चेहऱ्यावरचा वेगळा असतो, कारण त्याच्या 2-4 भूमिकेत चालणारा तो माणूस. लवकर भाजपालाही कळाला नाही कसं, लवकर कळाला नाही, त्यांच्याही लक्षात आला ना. आमच्यासारख्या पोरांच्या जर लक्षात यायला लागलं तर ते तर अति हुशार तज्ञ लोक असतील त्यांच्या सुद्धा. तो आतला त्याचा विचार वेगळाच असतो, चेहऱ्यावरचा वेगळाच आहे, कार्यकर्त्याला सांगायचा वेगळाच आहे. त्याच्या अशा वेगळ्या वेगळ्या एका गुंडाच्या टीमा असल्यासारखे विचार देणारे प्रवाह आहेत त्याला